Now next point is, if frequency of the incident radiation, that is we call it as a nu is greater than nu zero, म्हणजे threshold frequency पेक्षा मोठी असेल the incident frequency, then what will happen? Then energy phi zero is used by the electron to escape from the metal surface. आता जी फोटॉनची जी एनर्जी आहे, ते फोटॉनची एनर्जी जी त्यामधली, आता आपण मागच्या वेळेस मी समजून सांगितलं होतं की काही एनर्जी जी आहे फोटॉनची, ती एस्केप करण्यासाठी किंवा इमिट करण्यासाठी इलेक्ट्रॉनला मेटल सरफेसमधनं ती वापरली जाते, आणि उरलेली एनर्जी जी आहे ती कशासाठी वापरली जाते तर कायनेटिक एनर्जी करता. तर इथं त्याने एक्सप्लेन केलं आहे, phi 0 is used by the electron to escape from the metal surface, and remaining energy of the photon becomes the kinetic energy of the electron. Means, depending upon the energy of electron inside the metal and collision after the emission from the surface, म्हणजे जी काही एनर्जी इलेक्ट्रॉनची आतमध्ये मेटलमध्ये कुठे आहे तो इलेक्ट्रॉन, आणि बाहेर येताना जे कोलिजन होत येईल ते, देन ती एनर्जी सोडून उरलेली एनर्जी जी आहे, देन दॅट विल बी यूज फॉर द मॅक्स, दॅट इज कॉल्ड ॲज द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. मग ती मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, आता आपल्याला फोटॉनमध्ये एच न्यू फोटॉनची एनर्जी, आणि ही एच न्यू जी आहे आणि phi झिरो फक्त कशाची एनर्जी आहे, इलेक्ट्रॉनला सरफेसमधून बाहेर येण्याची. ह्या दोन्हीची वजाबाकी केली म्हणजे काय मिळतं, कायनेटिक एनर्जी. सो दिस इक्वेशन 3 इज कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. दॅट इज कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन मटेरियल ऑफ द एमिटर प्लेट. म्हणजे मटेरियल जे वापरलं जातं एमिटरवर त्याच्यावर बी अवलंबून आहे, आणि ऑल्सो इट व्हॅरीज लिनियरली विथ इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी एका पॉईंटवर किती वेळा, जसं आपण खेळावर एक ठोका मारला तर लगेच खेळ फिक्स होत नाही भिंतीमध्ये, त्याच्यावर आपल्याला नुसते तडाखे द्यावा लागतात, आणि ते जर फास्ट दिले तर कमी वेळेमध्ये तो खेळा बसू शकतो भिंतीमध्ये. त्याच पद्धतीने इथंही सांगितलं की कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन मटेरियल अँड व्हॅरीज लिनियरली विथ इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे कायनेटिक एनर्जी कशावर बी चेंज होते, इन्सिडंट फ्रिक्वेन्सी वाढली कायनेटिक एनर्जी वाढली, इन्सिडंट फ्रिक्वेन्सी कमी झाली कायनेटिक एनर्जी कमी झाली. सो दिस इज हाऊ he had explained, and finally he concluded that kinetic energy is independent of intensity of radiation. म्हणजे फ्रिक्वेन्सीलाच महत्त्व दिलं, इंटेन्सिटीला नाही. सो दिस इज द 6th पॉईंट. आता 7वा मुद्दा, इलेक्ट्रॉन्स विच आर एमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस हॅव डिफरंट कायनेटिक एनर्जीज ॲज ऑल द इलेक्ट्रॉन्स इन सॉलिड डू नॉट पजेस द सेम एनर्जी. आता सांगण्याचं तात्पर्य, आपण ब्रेड समजूया. आता एकावर एक 4 ब्रेड समजू, 4 ब्रेडचे मिळून एक ब्रेड समजू आपण. एक स्लाईस जी आहे ब्रेडची ती आपण 4 स्लाईसची मिळून धरू. आता वरच्या तारावर जो इलेक्ट्रॉन आहे त्याला कमी एनर्जी लागणार, तो झटकन बाहेर पडणार, म्हणजे त्याची बाहेर पडण्यासाठी एनर्जी किरकोळ लागणार, आणि उरलेली मॅक्सिमम एनर्जी कायनेटिकची होणार, म्हणजे कायनेटिक एनर्जी जास्त असेल. परंतु जसं जसं खोल जातो ना आपण, तसं तसं काय होणार आहे का, खालून वर बाहेर पडण्यासाठी इलेक्ट्रॉनला तिथं एनर्जी जास्त लागेल, आणि उरलेली एनर्जी असेल ती कमी असेल, जी कायनेटिक एनर्जीसाठी वापरली जाते. सो त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं द रिझन्स. फर्स्ट ऑफ ऑल, इलेक्ट्रॉन्स आर एजेक्टेड. इलेक्ट्रॉन्स विच आर एजेक्टेड विथ वॅरिंग डेप्थ्स इनसाइड द मेटल सरफेस. म्हणजे पहिलं कारण झालं डेप्थचं, म्हणजे खोलीचं, आणि दुसरं झालं दिस इलेक्ट्रॉन्स मे सफर कोलिजन्स व्हाईल कमिंग आउट ऑफ द मेटल सरफेस अँड देअरफॉर मे लूज देअर एनर्जी. म्हणजे जास्त एनर्जी वाया जाणार त्याच्यामध्ये. तर हे 2 कारणं आहे की डिफरंट कायनेटिक एनर्जी करतात.
इलेक्ट्रॉन्स त्याच मटेरियलमध्ये पण वेगवेगळे इलेक्ट्रॉन्सला वेगवेगळे कायनेटिक एनर्जी प्राप्त होऊ शकते अंडर दिस टू कंडिशन. वन इज डेप्थ अँड वन इज कोलिजन. आता पुढं त्याने सांगितलं इफ व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द कलेक्टर अँड एमिटर. आता आपलं अर्थचं एक्सपेरिमेंट सेटअपप्रमाणे कलेक्टर आणि एमिटरमध्ये व्हीचं व्होल्टेज दिलं आणि त्याने सांगितलं इफ सी इज ॲट अ लोअर पोटेन्शियल. आता सी काय केलं आहे, कमी व्होल्टेज केलं आहे. दॅन इलेक्ट्रॉन्स विल लूज इट्स कायनेटिक एनर्जी इन ओव्हरकमिंग द रिटार्डिंग फोर्स. हा रिटार्डिंग फोर्स जो आहे, आता इथे रिटार्डिंग फोर्स म्हणजे काय, आता आपण सी जो आहे तो जर निगेटिव्ह व्होल्टेज जर केला म्हणजे एमिटर पोटेन्शियल काय झालं, निगेटिव्ह. आणि इलेक्ट्रॉन जे बाहेर आलेले आहेत कलेक्टर काय झालं, निगेटिव्ह. आणि एमिटरमधून जे इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आता न कळत काय होणार, फोर्स ऑफ रिपल्शन विल टेक प्लेस अँड देअर फोर द इलेक्ट्रॉन्स विल रिक्वायर मोर एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल एनर्जी. आणि म्हणून त्या कलेक्टरपर्यंत पोहोचायला त्याची बरीचशी एनर्जी लूज होणार किंवा वाया जाणार. आणि म्हणून त्याला म्हणतो इट विल लूज इट्स कायनेटिक एनर्जी इन ओव्हरकमिंग द रिटार्डिंग फोर्स. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस सी इज ॲट लोअर पोटेन्शियल म्हणतो. आता जर इफ कायनेटिक एनर्जी इज नॉट सफिशियंट, म्हणजे आता रिटार्डिंग फोर्समुळं जर कायनेटिक एनर्जी सफिशियंट नसली तर इलेक्ट्रॉन्स विल नॉट रीच द कलेक्टर अँड देअर फोर द फोटो इलेक्ट्रिक करंट विल बिकम झिरो. पोहोचूच शकले नाही आणि मग ते एक्सटर्नल सर्किटमध्ये मग ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होऊ शकत नाही. म्हणजे काय झालं, फोटो इलेक्ट्रिक करंट इज झिरो. देन सच अ पोटेन्शियल ॲट विच दिस इन्सिडन्स हॅपन्स दॅट टाइम दिस फोटो इलेक्ट्रिक करंट which becomes zero, that is called as the stopping potential. आता मायनस व्होल्टेज दिलं म्हणून मायनस V0 लक्षात घ्या, कारण नाही आपण कलेक्टरला आता लो केलं आहे ना व्होल्टेज म्हणून मग मायनस केलं. मग कारण आम्ही आता उलटं नेगेटिव्ह पोटेन्शियल देतो आहे म्हणून मायनस V0. आता इथं कंडिशन घेतली इफ कायनेटिक एनर्जी इज लेस दॅन EV0 and EV0 is called as the energy required to overcome the retarding potential. रिटार्डिंग पोटेन्शियलला विरोध करून जर इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेटपर्यंत जर पोहोचला मग त्यावेळेस ती जी एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी त्याला म्हणतो EV0. आणि दिस EV0 इज द एनर्जी रिक्वायर्ड इन ओव्हरकमिंग द रिटार्डिंग पोटेन्शियल. देन फोटो इलेक्ट्रिक करंट विल टेक प्लेस. आता इथं सांगितलं इफ ई जस्ट फेल्स टू रीच द कलेक्टर, म्हणजे पोचूच शकत नाही. देन वी से दॅट इज लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. कारण पोचू शकत नाही म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी संपली, पळता पळता दाबला देऊ, पोचू शकला नाही पॉईंटपर्यंत कुठल्या कलेक्टरच्या. देन वी से दॅट फोटो इलेक्ट्रिक करंट इज झिरो. Therefore, equation 3 explains. आता हा equation 3 kinetic energy is equal to h nu minus phi 0. It explains. What does it explains? V0 depends on incident frequency and material of emitter. ह्या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणजे इथं जर बघितलं फ्रिक्वेन्सी एच कॉन्स्टंट आहे फ्रिक्वेन्सीवर आणि phi 0 म्हणजे मटेरियल. अँड देअर फोर इट डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी अँड मटेरियल बट इट डज नॉट डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. इथंही त्याने ते कन्क्लूड केलं आहे की इंटेन्सिटी महत्त्वाची नाही, परंतु आपल्याला न्यू मस्ट बी ग्रेटर दॅन न्यू 0. आता पुढचं बघूया. इफ कायनेटिक एनर्जी इज ग्रेटर दॅन, आता हा 8वा मुद्दा EV0. काय होतं, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम झाली, इलेक्ट्रॉन्स पोहोचू शकतात कलेक्टरपर्यंत, मग आम्ही म्हणतो करंट फ्लोज. जर लेस असेल तर इलेक्ट्रॉन डज नॉट रिच, therefore no current flows, therefore photo current becomes 0. Hence we say that this condition
is 0 when kinetic energy maximum is equal to EV0. EV0ला नुसतं काय होईल, फक्त सरफेसवर आतून खोलीतून म्हणजे खोल मटेरियलमध्ये जिथं इलेक्ट्रॉन असेल तिथून फक्त सरफेसवर बाहेर येईल, पण त्याच्यात तिथून पुढं कलेक्टरपर्यंत जाण्याची हिंमत नाही, म्हणून त्यामुळं आम्ही करंट 0 म्हणतो. मग using this kinetic equation, that is kinetic energy maximum equation, kinetic is equal to EV0, kinetic energy maximum is equal to EV0. ही किंमत जर आम्ही 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये टाकली, म्हणजे इकडं टाकली, तर वी गेट EV0 is equal to h nu minus phi 0. हा ई जर इकडे घेतला राईट साईडला, तर V0 is equal to h upon u nu minus phi 0 upon e. This is called equation 4. आता हे जर मॅथमॅटिकली जर इक्वेशन बघितलं, इट इज अ स्ट्रेट लाईन इक्वेशन, y is equal to mx plus c. मग ह्या इक्वेशनवरनं आम्ही एक कॉमेंट पास केली त्याने. इक्वेशन 4 टेल्स दॅट V0 व्हॅरीज लिनियरली, म्हणजे आता हे जी इक्वेशन आहे V0 इट व्हॅरीज लिनियरली, म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये विथ न्यू अँड स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन डिपेंड्स ऑन एच अँड ई. म्हणजे आता हे बघा, y इज इक्वल टू mx प्लस सी, एम म्हणजे स्लोप काय इथं एच अपॉन ई, म्हणजे आमचा स्लोप डिपेंड्स ऑन व्हॉट, एच अँड ई, अँड इट इज सेम ऑन द लाईन. म्हणजे कुठेही स्लोप घेतला लाईनवर तर आम्हाला एकच व्हॅल्यू येते. सो देअरफॉर while phi 0 is called as the intercept of line depending on material. आता phi 0 म्हणजे तुमचं एक्स ॲक्सिसला जिथं कुठं कट होईल ती स्ट्रेट लाईन, तो झाला phi 0. आणि दिस इंटरसेप्ट्स आर डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल्स. तर ते बी त्यांनी सांगितलं की वेगवेगळे मटेरियल घेतले तर इंटरसेप्ट वेगळे मिळतील, आणि इंटरसेप्ट वेगळे मिळाले म्हणजे phi 0ची किंमत वेगळी. आता शेवटचा मुद्दा सगळ्यावरनं त्याने सांगितलं, ऑल आर्ग्युमेंट्स ब्रिंग्स आउट द फॅक्ट दॅट फोटो करंट डिपेंड्स ऑन इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी थ्रू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एमिटेड. म्हणजे आर्ग्युमेंटमध्ये त्याने सांगितलं की कशावर डिपेंड आहे, इंटेन्सिटीवर, अँड पोटेन्शियल व्ही ऑफ द कलेक्टर, बट इट डज नॉट डिपेंड्स ऑन incident frequency nu as long as nu is greater than nu 0. म्हणजे कंडिशन बी टाकली, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी लागते पण त्याच्यावर अवलंबून नाही, परंतु लागते पण ती कशी असली पाहिजे, न्यू शुड बी ग्रेटर दॅन न्यू 0. सो Einstein said that all the observations of photoelectric effect made by Hertz were explained by Einstein's hypothesis of existence of photon. म्हणजे त्यांनी मानलं फक्त की फोटॉन आहे, आणि ह्या फोटॉनवरनं त्याने हे कन्क्लुजन ड्रॉ केलं आहे. तर इथं थांबू आपण आता एक प्रॉब्लेम घेऊ. तो आहे रेडिएशन ऑफ इंटेन्सिटी 0.5 इंटू 10⁻⁴ watt per meter square falls on the emitter in a photoelectric setup. The emitter is made up of potassium and has an area of 5 centimeters square. Let us assume that the electrons from only the surface are knocked off by the radiation. According to the wave theory, what will be the time required to notice some deflection in the microammeter? So when it is connected in the circuit, given the metallic radius of potassium atom is 230 picometer and work function of potassium is 2.3 electron volt. आता आपल्याला याच्यामध्ये
ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. जरा थोडंसं ॲनालिसिस केलं तर आपल्याला काय दिसतंय, रेडिएशन ऑफ इंटेन्सिटी किती दिली, 0.5 इंटू 10⁻⁻⁴ वॅट पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर एरिया ऑफ द कॅथोड दिलं 5 सेंटीमीटर स्क्वेअर. यालासुद्धा आम्हाला कन्वर्ट करायचं आहे 5 सेंटीमीटरचा मीटरमध्ये. तर तो येतो 5, आता सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणजे 5 इंटू 10⁻⁻⁴ असं कन्वर्जन येईल. आता याच्यामध्ये आपल्याला गिवन व्हॅल्यूज आहे. रेडियस ऑफ द पोटॅशियम ॲटम इज 230 पिकोमीटर येते. आता पिको म्हणजे 10⁻⁻12 म्हणजे रेडियस काय झाला, 230 इंटू 10⁻⁻12 मीटर. आता वर्क फंक्शनसुद्धा गिवन डेटा आहे. वर्क फंक्शन ऑफ द पोटॅशियम इज इक्वल टू 2.3 इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणजे आता ही एनर्जी जी आहे 2.3 इलेक्ट्रॉन वोल्ट इलेक्ट्रॉनला बाहेर येण्याकरता सबस्टन्समधून किंवा सरफेसमधून, आणि ती इलेक्ट्रॉन व्होल्ट्समध्ये दिलेली आहे. तर तिलासुद्धा आपल्याला कन्वर्ट करायचं आहे जूल्समध्ये. मग कन्वर्जन केल्यानंतर त्याची व्हॅल्यू येते 2.3 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल करायला फक्त काय करायचं, फॅक्टर 1.6 इंटू 10⁻⁻19 गुणायचं आपल्याला. हे लक्षात असू द्या. अज्युम दॅट ईच पोटॅशियम ॲटम कॉन्ट्रीब्युट्स 1 इलेक्ट्रॉन. आता बॅलन्स इलेक्ट्रॉनच्या हिशोबाने आपण बोलतोय शेवटच्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन. म्हणजे पोटॅशियम ॲटम जो आहे शेवटचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या रेफरन्समध्ये विचार केला गेला आहे. मग आता इथं ह्या सबस्टन्सवर किंवा ह्या सरफेसवर इफ वी कन्सिडर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅपिटल एन, मग इफ एन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट ऑन द कॅथोड सरफेस, देन मग आपल्याला एन इज इक्वल टू किंमत काढायची. मग एन इज इक्वल टू काय, एरिया ऑफ कॅथोड भागिले एरिया कवर्ड बाय 1 ॲटम. म्हणजे आपल्याला एन इलेक्ट्रॉन्स आपल्याला त्याच्यामध्ये किंमत मिळते. एरिया ऑफ कॅथोड भागिले एरिया कवर्ड बाय 1 ॲटम. आता एरिया ऑफ कॅथोड किती आहे, 5 इंटू 10⁻⁻⁴. एरिया कवर्ड बाय 1 ॲटम. आता आपला एरिया कसा आहे, गोल आहे आपला, गोटी टाईप. सो एरिया कवर्ड, मग त्याला πr² घेतला आहे. आर किंमत 230 इंटू 10⁻⁻12. तर आता पायची किंमत तुम्हाला माहिती आहे, इथं साधारणतः पायची किंमत 3.14ची ऐवजी 3.1415 दिलं आहे. ते स्टँडर्ड दिलेली असते किंमत, त्यामुळं आपण टेन्शन घ्यायचं कारण नाही. ती किंमत टाका आणि वी गेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट आर प्रेझेंट ऑन द 5 सेंटीमीटर स्क्वेअर सरफेस इज 3009 इंटू 10⁻12. ही किंमत मिळाली. म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे काढायचे ते कळलं असेलच. सोपं आहे. एरिया म्हणजे सरफेस एरिया भागिले एका ॲटमची एरिया हे भागाकार केला आहे, तर आपल्याला त्याच्यावरनं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मिळाले 3009 इंटू 10⁻12. आता इन्सिडंट पॉवर बघायचं आहे आपल्याला, विच इज टू बी फाउंड ऑन द कॅथोड सरफेस. आता त्याला इथं मी पॉवरला पी म्हटलं आहे. इट इज इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन गुणिले एरिया ऑफ कॅथोड. कारण वरनं इंटेन्सिटी पडणार त्या सरफेसवर आणि दोन्हीचं प्रॉडक्ट म्हणजे पॉवर होणार. आता ती इंटेन्सिटी आपण मग गिवन डेटा आहे वर बघितलं आहे 0.5 इंटू 10⁻⁻⁴ आणि एरिया तर तुम्हाला माहिती आहे 5 इंटू 10⁻⁻⁴. या दोन्हीचा गुणाकार केला तर उत्तर येते 2.5 इंटू 10⁻⁸ वॅट. सो वी गॉट इन्सिडेंट पॉवर 2.5 इंटू 10⁻⁸. आता आम्हाला वेव्ह थिअरीच्या अर्थाने आपल्याला उत्तर द्यायचं आहे. व्हॉट विल बी द टाईम रिक्वायर्ड टू नोटीस सम डिफ्लेक्शन इन द मायक्रो ॲमीटर कनेक्टेड इन द सर्किट. आता तुम्ही ते हर्ट्झचं एक्सपेरिमेंटचं सर्किट बघा आणि त्याच्यामध्ये जो आपल्याला ॲमीटर दिला आहे त्याचं डिफ्लेक्शन होण्यासाठी आपल्याला वेव्ह थिअरीचा वापर करून टाईम काढायचा आहे. तर पाहूया याच्यात काय काय करता येईल आपल्याला. आता वेव्ह थिअरी अज्युम्स दॅट द पॉवर डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे पॉवर जो पडतो आहे किंवा पॉवर जो तयार झाला आहे रेडिएशन पडून सरफेसवर,
तर दिस पॉवर डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द होल एरिया ऑफ कॅथोड इज युनिफॉर्मली ॲब्सॉर्ब बाय ऑल द इलेक्ट्रॉन. म्हणजे आता जेवढी काही एनर्जी फॉल होते सरफेसवर म्हणजे याचा अर्थ सगळे इलेक्ट्रॉन्स ॲब्सॉर्ब करणार. Therefore एनर्जी ॲब्सॉर्ब बाय इच इलेक्ट्रॉन इन 1 सेकंदची किंमत काढू आपण. ती आहे पॉवर अपॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग पी अपॉन एन लिहिलं आहे मी याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. सो पॉवरची किंमत किती आहे इन्सिडेंट रेडिएशनची, तर 2.5 इंटू 10⁻⁻8 आणि भागिले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढले होते तर 3009 इंटू 10⁻12 यांचा भागाकार केला तर वी गेट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय इच इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 8.31 इंटू 10⁻24 वॅट. सो वी आर गेटिंग द एनर्जी ॲब्सॉर्ब. आता हे एक आपल्याला एनर्जी ॲब्सॉर्ब काढली. आता पुढं बघू त्याचा वापर कसा होतो आहे. आता वेव्ह फंक्शन ऑफ द पोटॅशियम म्हणजे तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनला एनर्जी जी बाहेर पडण्यासाठी लागते ती आपण फाय म्हणतो, दॅट इज इक्वल टू 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पुन्हा इलेक्ट्रॉन व्होल्टला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे जूल्समध्ये. सो वी गेट 3.68 इंटू 10⁻⁻19 जूल्स. सो दिस इज हाऊ वी सॉल्व इट. याचा अर्थ असं पण होतो की मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड फॉर द इलेक्ट्रॉन टू नॉक ऑफ फ्रॉम द सरफेस इज 3.68 इंटू 10⁻⁻19 जूल्स. तर हे झालं हा एक भाग. आता पुढचा जो आहे तो टाईम रिक्वायर्ड टू ॲक्युम्युलेट दिस एनर्जी. तर आपल्याला ती बघायची आहे. तर टाईम रिक्वायर्ड काय आहे की इट इज नथिंग बट द रेशो ऑफ wave function of potassium to the energy absorbed by each electron in 1 second. म्हणजे आता ह्याची किमती जर टाकल्या आपण आत्ता जे काढलेले 3.68 इंटू 10⁻⁻19 भागिले 8.31 इंटू 10⁻⁻24 तर याचा भागाकार केल्यानंतर उत्तर येतं 0.443 इंटू 10⁻5 सेकंद. तर हे झालं तुमचं टाईम. ह्या सेकंदाचा जर आपण दिवसामध्ये जर विचार केला कन्वर्ट करण्याचा सो इट कम्स आउट टू बी हाफ अ डे म्हणजे जवळजवळ 12 तास येतात. तुम्ही कॅल्क्युलेट करा 12 × 60 × 60 तेच उत्तर येतं.